की महाराज मेला उलटला गेला, बस तुमची आमची हीच भेटी. पण ती तशी नाही भेटी. तुम्ही घरी पोहोचले काय, किती वाजता पोहोचले, जेवण कुठे केलं, पाणी जवळ होतं का. जी बलराम महाराजांची दक्षता होती ती त्यांच्या अंगामध्ये रुजलेली आहे. आणि म्हणून आम्ही एका दिवसाचे 4 दिवस जे करतो ना, तर त्या शब्दासाठी करतो की ज्या माणसाला किंमत आहे आपली त्यांच्यासाठी 8 दिवस जरी गेले तरी चालतील. माणूस मिळत नाही. तुकडोजी महाराज म्हणतात, माणूस द्या मज माणूस द्या हो. अशा प्रकारचे माणसं. आणि हे जे माणसं आणले हे टेजवर हे त्यांनी जुळवलेले आहे. तुमच्या येसापूरवाल्यांचं भाग्य आहे, एवढं सुंदर वातावरण तयार झालेलं आहे. या कार्यक्रमामध्ये काही जे निर्णय आहे, ज्ञानेश्वरजी गुडदे नाही का, खालचे किशोर भाऊ चौधरी, ज्ञानेश्वरजी गुडदे, बापूरावजी पाटील, दिलीप वानखेडे का, या सर्व मंडळींना धन्यवाद देईल की तुम्ही हा कार्यक्रमाचं नियोजन हे जसं केलं. उद्याचं सुंदर कीर्तन आहे आमच्या निंबाळकर महाराजांचं, पण हे जसं वातावरण तयार केलं ना, असं या स्थळामध्ये कथेचं वातावरण तयार करा. तुम्हाला भरभरटून अशा प्रकारचं त्या ठिकाणी गावाला समृद्धी प्राप्त होईल ही या बाबांच्या चरणविंदावर मी मागणी करतो तुमच्यासाठी. देव तुम्ही एका हाताने द्या, देव अनंत हाताने तुम्हाला देईल. असं सुंदर कथेचं वातावरण या ठिकाणी तयार होईल अशी. आणि हे भजनी मंडळ हेच बोलवायचे बरं, लक्षात घ्या. इतके सुंदर तुम्हाला जे मिळाले ना, हे असतील हे सर्व यांनाच बोलवा हो. आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी मी थांबणार आहे. सुंदर अशा प्रकारचे मला तुम्ही बोलावलं, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद देतो. आणि एकदा मात्र फक्त एकच वेळ सगळ्यांनी टाळी वाजून भजन करायचं, तुम्हाला सुट्टी. राम कृष्ण हरी